नमस्कार, आपण पाहत आहात वेद महाराष्ट्राचा यूट्यूब न्यूज चॅनल। माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील नातेपुते शहर अलीकडे खूप गजबजलेले असते। या ठिकाणी विविध उद्योग व्यवसाय खूप मोठ्या पद्धतीने असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांची रेलचेल नेहमी असते। तसेच शिखर शिंगणापूर किंवा पुणे जिल्ह्यामध्ये जाण्याचा हा एक केंद्रबिंदू आहे। त्यामुळे नातेपुते शहरात सातत्याने वर्दळ असते, गर्दी असते। नातेपुते शहराच्या बाहेरून बायपास झालेला असला तरी अनेक लोक नातेपुते शहरात गिरिजापती मंदिर असल्यामुळे तसेच वालचंदनगर पुणे जिल्ह्याकडे जाण्यासाठी तसेच फलटणकडे जाण्यासाठी शहरामध्ये येऊनच या ठिकाणी जेवण वगैरे करून नाश्ता करून पुढे जातात। मात्र नातेपुते शहरात अलीकडे गाड्या रस्त्याला लावून त्या ठिकाणी वाहतूक कोंडी करणे हा एक दिनचर्याचा भाग बनला आहे। नातेपुते शहरातील उद्योग व्यावसायिक लोक, किराणा व्यापारी हे लोक सातत्यानं त्यांची मार्केट कमिटीमध्ये गोदामे असताना सुद्धा जाणीवपूर्वक नातेपुते शहरातील त्यांच्या दुकानांपुढे मेन रस्त्यावरती पुणे पंढरपूर या मेन रस्त्यावरती वाहने उभी करून वाहतूक कोंडी निर्माण करीत असतात। यापूर्वी अनेकांनी त्यांना सातत्याने सांगितलेलं आहे की या वाहतुकांमुळे खूप मोठी वाहतूक कोंडी होत असून एखाद्याच्या जीविताचा धोका सुद्धा निर्माण होईल। मात्र हे लोक जाणीवपूर्वक हेतुपुरस्पर वाहतूक कोंडी करीत आहेत। नातेपुते नगरपंचायत असेल, नातेपुते पोलीस स्टेशन असेल, यांनी यांचं कर्तव्य बजावताना या दुकानदारांना नोटिसा काढून सक्ती करावी की त्यांच्या दुकानपुढे कोणतीही गाडी थांबू नये। मात्र हे होताना दिसत नाही। मग या व्यापारी लोकांचे आणि नातेपुते पोलीस स्टेशन असेल, नगरपंचायतचे अधिकारी असतील, यांचे काही आर्थिक लागेबंद आहेत की काय, अशी शंका सुद्धा आम्हाला येऊ लागलेली आहे। नातेपुते शहर हे सुखी समृद्ध शहर असताना सुद्धा अशा पद्धतीनं विविध ठिकाणी वाहतूक कोंडी नागरिकांना डोकेदुखी ठरत आहे। मी पुणे पंढरपूर रस्त्याचीच वाहतूक कोंडी बोलत नाही, पुढच्या भागात आम्ही दहेगाव रोडवरील सुद्धा वाहतूक कोंडी आपल्या समोर व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहोत। नातेपुते शहरात या वाहतूक कोंडीनं खूप मोठे दुखी होत असून सर्वसामान्य नागरिक असतील, विद्यार्थी असतील, आरोग्य सेवेच्या गाड्या असतील किंवा प्रवासी वाहतुकीच्या गाड्या असतील, यांना खूप मोठा त्रास या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे। मात्र हा त्रास प्रवाशांनाच आणि नागरिकांनाच का दिसतो? ज्यांच्या हातात पॉवर आहे, ज्यांच्या हातात सत्ता आहे, जे हे थांबवू शकतात, त्यांना का दिसत नाही की नक्कीच त्यांचे काही आर्थिक लागेबंद आहेत की काय, अशी सुद्धा शंका नातेपुत्यातील नागरिक आणि आम्हाला या ठिकाणी येत आहे। आपण बघू शकता कशा पद्धतीने वाहतूक कोंडी झाल्यानंतर या ठिकाणी वाहतुकीच्या रांगा लागलेल्या असतात। मात्र जे वाहतूक कोंडी करतात त्यांना याचा काही फरक पडत नाही। आता ही बस थांबलेली आहे, यातून वाहकाला खाली उतरून त्या ठिकाणी त्या ड्रायव्हरला सांगावं लागलं की गाडी पुढे घे, त्याच्या गाडीला आरसा आहे त्याला दिसत नाही का? मात्र हा एक डोकेदुखीचा भाग बनलेला असून हे जाणीवपूर्वक वारंवार सांगत आहोत, यांच्यावरती कारवाई करावी, अन्यथा तुमच्या आणि त्यांचे साठे लोटे आहे हे जनतेला आतापर्यंत माहीत होतं। आता याच्यावरती शिक्कामोर्तब होईल, एवढंच। दहेगाव रोडवरील वाहतूक कोंडी पाहूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।